गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। या मतदारसंघावर निलेश लंके यांनी दावा सांगितला होता। त्या पार्श्वभूमीवर निलेश लंके यांनी नवी मुंबईतून सुजय विखे पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे। नवी मुंबई परिसरातील कामोठे या ठिकाणी निलेश लंके प्रतिष्ठानच्या 5व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला निलेश लंके उपस्थित होते। यावेळी बोलताना त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामांचा आणि लोकांचा तसेच आलेल्या अनुभवाची माहिती यावेळी व्यक्त केली। यावेळी त्यांनी 31,000 लोकांवर कोरोना काळात उपचार केल्याचे सांगितले आहे। त्याबरोबरच लोकच माझी संपत्ती आहेत, ज्यांनी मला आमदार बनवलं आहे। लोकांचं माझ्यावर प्रेम आहे, त्यामुळे लोक स्वखर्चाने येतात, परंतु काही जणांच्या शिक्षण संस्था आहेत, ते कर्मचाऱ्यांचे पगार कापतात आणि आमची यंत्रणा आहे असे म्हणतात, पण माझी समोर बसलेली लोक हीच यंत्रणा आहे असे म्हणत आमदार निलेश लंके यांनी सुजय विखे यांचे नाव न घेता टीका केली आहे। नवी मुंबई परिसरातील कामोठे या ठिकाणी पारनेर मतदारसंघातील अनेक लोक राहत आहेत, त्यामुळे निलेश लंके यांनी कामोठे या ठिकाणी विराट सभा घेत एक प्रकारे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे रणशिंग फुंकल्याची चर्चा आहे। आज हळदी कुंकू आणि वर्धापन दिनाचा मोठा कार्यक्रम घेण्यात आलाय। विराट सभा होती, अनेक कार्यकर्ते इथे जमलेले होते। काय अपेक्षा येणाऱ्या काळात? आमचा एक प्रतिष्ठान आहे, आमचा एक परिवार आहे आणि त्या परिवाराचा आज 5वा वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनाचा प्रत्येक वर्षी आम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेत असतो आणि त्या कार्यक्रमामागे उद्दिष्ट हा असतो की आमचा एक प्रतिष्ठान आहे, आमचा एक परिवार आहे, त्या परिवारातील बहुतांशी लोक या कार्यक्रमाला येत असतात। आमच्या महिला माता भगिनी पण या कार्यक्रमासाठी येत असतात आणि हा कार्यक्रम फक्त वर्धापन दिनाचा जरी कार्यक्रम असला, हळदी कुंकाचा कार्यक्रम असला, पण आम्ही त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभरात वेगवेगळे इव्हेंट कायम करत असतो, ज्याचा प्रत्येकाला काहीतरी एक त्यामध्ये सहभाग असू शकतो असे कार्यक्रम घेत असतात। मागच्या 2 महिन्यापूर्वी आम्ही एकविरा देवी दर्शनाचं त्या ठिकाणी आयोजन केलं। आमच्या मतदारसंघामध्ये दर नवरात्रामध्ये आई मोठा देवी यात्रेचा त्या ठिकाणी देवदर्शनाचा कार्यक्रम असतो। आमच्या मुस्लिम माता भगिनींसाठी खेड शिवापर असो, आमच्या शालेय मुलांसाठी सायकल वाटप असो, आरोग्याचे कॅम्प असतात, शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन असो, असे वेगवेगळे इव्हेंट आम्ही त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेत असतो। तसाच आपला एक वर्धापन दिन आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम या निमित्ताने आमचे विभागलेले जे लोक आहेत, म्हणजे आमचे काही आमच्या परिवारातले लोक कोणी ठाण्याला असतं, कोणी बोईसरला असो, कोणी पालघरला असो, वेगवेगळ्या भागात त्या ठिकाणी असतात, पण ते सगळे या कार्यक्रमाला एकत्र येत असतात। लोकसभेच्या निवडणुकांचा माझा अद्यापपर्यंत मी काही विचार केलेला नाही आणि जर तसा विचार केला असत मी आता जाहीर केला असतं ना। इथं काय सगळे माझे लोक होते ना, माझ्या घरातला कार्यक्रम मागे कायम लोक उभी असतात। निलेश लंकेंचा जो जनसंपर्क आहे, लोकप्रियता आहे, इथे जेवढ्या लोकांनी भाषणं केली किंवा जेवढ्या लोकांना आम्ही भेटलो त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं की निलेश लंके भावी खासदार आहेत आणि ते खासदार म्हणून निवडून येणार आहे। कारण कामोठा जे ठरवतं ते पारनेरचा आमदार होता, कामोठा जे ठरवेल ते लोकसभा पण निघेल अशी चर्चा आहे, लोक म्हणतात असं। जनतेच्या मनात आहे, तुमच्या मनातलं काय? कसं असतं, प्रत्येक कार्यकर्त्याला काय वाटतं का माझा नेता अजून वेगळ्या उंचीवर गेला पाहिजे, वेगळ्या पदावर गेला पाहिजे, कोणी असं वाटतं का माझा नेता खाली बसला पाहिजे असं वाटतं का? कार्यकर्ता आहे, ते कार्यकर्त्याची भावना असतीच ना महत्वाची। कार्यकर्त्याची भावना आपलं ऐकून घ्यायची ना आपलं पुढे चालायचं ना। तयारी आहे कार्यकर्त्यांची भावना मानणार का येणाऱ्या काळात? शेवट कसं असतं, हे पक्षात नेते मंडळी असतात, आम्हाला पण नेतृत्व आहे ना। मी जसा त्यांचा नेता आहे तसं मला पण नेता आहे ना।
मला माझ्या नेत्याचेच आदेश पाळावे लागतात ना. जसं मी कार्यकर्त्यांना सांगतो हे करा ते करा, माझे कार्यकर्ते ऐकतात माझे. नेता कोण नक्की? तुमच्या हा? नेत्यांनी आदेश दिला तर तुम्ही लोकसभा निवडणार? माझा नेता मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते. कामोठ्याची सभा लकी ठरते, कारण मागच्या पंचवार्षिकला ज्यावेळेस ते आमदार होणार होते त्याच्या अगोदर इथे सभा झाली होती. लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता त्या सभेला. आता पुनरावृत्ती लोकसभेला दिसणार का? आज या ठिकाणी पाचवा वर्धापन दिन आहे. दरवर्षीप्रमाणे कामोठ्यात निलेश लंके प्रतिष्ठानचा पाचवा वर्धापन दिन आहे आणि आज तो अतिशय वेगळ्या पद्धतीने, कारण जास्तीत जास्त प्रमाणात 10,000 महिला या ठिकाणी वर्धापन दिनाचं निमित्त पण एक हळदी कुंकू म्हणून या ठिकाणी महिला या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. 10,000 महिला या ठिकाणी आमच्या आमदार साहेबांवर प्रेम करणाऱ्या मुंबईकरांचं मी प्रथमतः सर्व महिलांचं हार्दिक असं स्वागत करते आणि त्यांचं भरभरून मी आभार करते, मानते त्यांना. अतिशय आमचं सर्वसामान्य लोकांवर आम्ही एक अतिशय भावनेने त्यांच्या कामामध्ये सहकार्य नेहमी आमचं असतं आणि त्या हेतून आज या ठिकाणी आमच्यावर प्रेम करणारे सर्व मायबाप जनता या ठिकाणी कामोठ्यात आज बहुसंख्य उपस्थित राहिलेली आहे. हळदी कुंकू हे फक्त निमित्त आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी चालली असं नाही का? हे अजून आमचं हे असं लोकसभा निवडणूक आम्ही लढवणार आहे असं काही नाही, पण लोकांचा आणि जनसमुदायांचा ही इच्छा आहे की तुम्ही लोकसभा लढवा आणि या भावनेने आज या ठिकाणी लोक या ठिकाणी भरपूर प्रमाणात उपस्थित राहिलेले आहेत. इथे जेवढी पण भाषणं झाली ना त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की जसं तुम्ही पूर्वी विधानसभेला मदत केली तशी आता लोकसभेला पण मदत करा. म्हणजे तुम्ही म्हणताय की लोक सांगतील तसं लोक पॉझिटिव्ह आहे, तुम्ही तयार आहात का? लोकांची इच्छा आहे आणि त्या भावनेने आम्ही निवडणूक लढवायची का नाही हे आम्ही नंतर ठरवणार आहेत. कारण आमदार साहेबांचा आणि वरून जो आपल्याला पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल त्या निर्णयावर आम्ही निवडणूक लढवणार आहे. NTV न्यूज मराठी.